नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 3 वाजता आहेत आणि दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर नजर टाकायची. एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अखेर संपली आहे. आता उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत निवडणूक कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अर्ज छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाईल. आपल्यासोबत विविध रिपोर्टर्स सहकारी आहेत माझे. मोहसिन शेख, तसंच अविनाश पवार आणि विशाल पुजारी सध्या माझ्या संपर्कात आहेत. तुमचं तिघांचंही स्वागत. आणि बातमी तुमच्याकडे येतोच, पण बातमी पुण्यातनं पाहूयात. आधी उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात राजकीय समीकरणं बदलताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची घोषणा झाली असली तरी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. दरम्यान भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना महायुतीतून एकत्र लढत असून ठाकरे गट स्वतंत्र लढाईसाठी सज्ज झालाय. त्यामुळे महायुतीसमोर ठाकरे सेनेचं आव्हान उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि राजकीय हालचालींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीची लढत आणखीनच रंगतदार होणार आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या संपर्कात आहेत. अविनाश, शेवटचा दिवस, प्रचंड गर्दी, दुसरीकडे कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ठाकरेंचंही आता उभं ठाकलेलं आव्हान, काय घडतंय? नाही, आपण पाहतोय की जिल्हा परिषदेचा जो अर्ज भरण्याची जी काही तारीख आहे ती आता संपली आहे. एव्हा ना आता जी वेळ आहे, आपण बोलतो आहोत, ती वेळ देखील संपलेली आहे. मात्र कालपासूनच अगदी प्रत्येक ठिकाणी ही आपल्याला गर्दी पाहायला मिळत होती. ज्या ठिकाणी तहसीलदार कचेरी असेल, जिथे फॉर्म भरण्याची जी काही विंडो होती, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी झाली होती, खरं तर तिथे फक्त सूचक आणि उमेदवार यांनाच परवानगी होती. मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, कारण शक्ती प्रदर्शन करत हे सगळे काही उमेदवारी अर्ज भरले जात होते. आता खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर जो उत्तर पुणे जिल्ह्याचा भाग आहे, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष का गेलंय, तर याच्यामध्ये एक आंबेगावचा जी काही लढत आहे ती आपण जे वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी, शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. मात्र आंबेगावमध्ये जे काही देवदत्त निकम आहेत, ज्यांनी यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, ते मात्र या बाबतीत एकत्र येण्यास तयार नाहीत. ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी थेट शिवसेनेबरोबर जाऊन आपले उमेदवार उभे करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे इथे चक्क आपण पाहतोय की ही जी युती आहे ती तुटलेली आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं खेडमध्ये, जुन्नरमध्ये, शिरूरमध्ये या ठिकाणी महायुतीच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं जे काही आव्हान आहे ते समोर येताना दिसतंय. शिरूरमध्ये देखील एक काल महत्वाची घडामोड घडली. पोपटराव गावडे, जे अनेक वर्षांपासून दिलीप वळसे पाटलांसोबत होते, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत होते, त्यांनी मात्र आता भाजपमध्ये जाण्याचा पवित्रा घेतलाय. त्यांच्या मुलाकरिता तिकीट मागत होते, मात्र ते तिकीट न मिळाल्यामुळे आणि एकूणच त्यांची नाराजी असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे इथे वेगवेगळ्या ज्या लढती आहेत त्या जिल्हा परिषदेकरता ज्या पद्धतीने आपण पुणे महानगरपालिकेमध्ये वेगळी चूल प्रशांत जगतापांनी मांडली, त्याच पद्धतीने देवदत्त निकमांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केलाय. अगदी, आणि ह्या भूमिका पाहायला मिळतात. अविनाश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. थेट जाऊयात संभाजीनगरात. मोहसिन, शेवटचा दिवस, अर्ज भरण्याची मुदतही संपलेली आहे. काय घडामोडी घडतायत? नक्कीच तन्मय, 63 जागांसाठी संभाजीनगरमध्ये लढत होत आहे. आपण जर बघितलं तर काल महायुतीची देखील घोषणा झाली, दुसरीकडे आघाडीची देखील घोषणा झालेली आहे. युतीमध्ये शिंदे सेना, भाजप एकत्र लढत आहेत. 52 जागांवर दोघंही एकत्र लढणार आहे. ज्या 11 जागा उरलेल्या आहेत त्या जागांवर सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार हे स्वतंत्र शिवसेनेच्या पक्षावर लढत आहेत. भाजप आणि शिवसेना असा सामना तिथे होणार आहे. इकडे आघाडीमध्ये देखील काँग्रेस असेल, वंचित असेल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, यांची आघाडी झालेली आहे. त्यामुळे रंगतदार अशी निवडणूक संभाजीनगरमध्ये पाहायला मिळालेली आहे. आणि एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळते, आज शेवटचा दिवस होता. काल या सगळ्या युतीच्या घोषणा झाल्या, त्यामुळे उमेदवारांना देखील स्पष्ट झालंय की आपल्याला कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळणार की नाही. त्यानंतर आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी भरली जातात. अनेकांनी काल पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला होता, मात्र आज ती जागा त्यांना सुटलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे उमेदवार गर्दी करताना पाहायला मिळालं. त्यामुळे
जी चूक महानगरपालिकेत दोन्ही आघाडी असेल महायुतीने केली होती, युती न करण्याची, ती चूक त्यांनी दुरुस्त केलेली आहे आणि आता पुन्हा या दोघांनीही युतीमध्ये आघाडी आणि युतीमध्ये निवडणूक होते. त्यामुळे संभाजीनगरकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि 5 तारखेला ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 7 तारखेला निकाल येईल. त्यामुळे संभाजीनगरच्या मिनी मंत्रालय समजलं जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर कुणाचा विजयाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अगदी. आणि आता थेट कोल्हापुरात जाऊयात. विशाल, काय घडतंय कोल्हापूरच्या राजकीय रिंगणात? नक्कीच तन्मय, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी केंद्र आहेत त्या ठिकाणी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी साधारणतः 68 जिल्हा परिषदसाठी निवडणूक जी आहे ती पार पडते. याच्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस काही ठिकाणी एकत्र लढतोय, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप हा एकत्र पद्धतीने लढतोय, तर काही ठिकाणी शिवसेना जी आहे ती वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत सध्या पाहायला मिळते. काही ठिकाणी त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा सुद्धा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. विशेषतः चंदगडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात जर पाहिजे झालं तर महायुती जी आहे ती महायुतीचं गणित फिसकटल्याचंच पाहायला मिळतंय. या त्यांच्या लढतीचा फायदा नेमका कोणाला होणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र जर पाहिजे झालं तर काँग्रेस या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काही ठिकाणी हातमिळवणी करताना पाहायला मिळणार आहे. मात्र सध्याचे जर चित्र पाहिजे झालं तर काही ठिकाणी बंडखोरी होण्याची सुद्धा शक्यता जी आहे ती वाढलेली होती. काही उमेदवारांनी अपक्ष देखील अर्ज जे आहेत ते भरलेले आहेत. त्यामुळे माघारी पर्यंत या उमेदवारांना सुद्धा बर्डन जे आहे ते असणार आहे. कारण ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जातोय. आज 3 वाजेपर्यंत ज्यांना एबी पॉवर मिळाले त्यांनी आपले उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. मात्र ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही ते मात्र अपक्ष अर्ज भरून सध्या बंडखोरी करण्याच्या संपूर्ण तयारीत खरं आहे. त्यामुळे आता 27 तारखेला कोण कोण अर्ज मागे घेतं, बंडखोरी कोण करतं ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा विशाल. थेट जाऊयात रत्नागिरीमध्ये. राकेश गुडेकर आपल्या संपर्कात आहेत. राकेश, रत्नागिरीमध्ये काय चित्र आहे सध्या? तन्मय, आज अर्ज दाखल करण्यासाठी मुदत जी होती ती शेवटची होती आणि आता मुदत संपलेली आहे. पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 56 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि 112 हे पंचायत समितीचे गण आहेत. आणि यासाठी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मोठी गर्दी देखील उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झालेली होती. आज शेवटचा दिवस होता. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी महायुती झालेली आहे. म्हणजे संगमेश्वरमध्ये आपण जर पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वरमध्ये फक्त म्हणजे शिवसेना, शिंदे गट, त्याचप्रमाणे भाजप असेल, त्याचप्रमाणे अजितदादांची राष्ट्रवादी अशी युती या ठिकाणी झालेली आहे. आणि संगमेश्वर वगळता इतर ठिकाणी मात्र काही ठिकाणी फक्त शिवसेना लढते, म्हणजे शिंदेची शिवसेना, तर काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना अशी युती झालेली आहे. तर काही ठिकाणी भाजप देखील स्वतंत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सद्यस्थितीत प्रतिष्ठा जी आहे ती या वेळी देखील 2 मंत्री आहेत जिल्ह्यामध्ये, त्यांची पणाला लागलेली आहे. माजी आमदार जे शिंदे माजी आमदार आहेत जे काही त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली. त्याचप्रमाणे शिवसेना उभाटाचे एकमेव आमदार जिल्ह्यामध्ये आहेत ते म्हणजे भास्कर जाधव, त्यांनी देखील गुहागरमध्ये आपली ताकद लावलेली आहे. आणि महाविकास आघाडी जर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी झालेली आहे, काही ठिकाणी स्वतंत्र देखील लढत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे साहजिकच काही जणांना तिकीट मिळालेलं नाही, त्यामुळे बंडखोरी देखील काही ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे आता 27 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे की हे अपक्ष कोणकोणते मागे घेतात, त्यांची समजूत कशी काढली जाते. पण एकंदरीत जर आपण पाहायला गेलं गेल्या वेळेचा जर विचार केला तर गेल्यावेळी अखंड शिवसेना होती, त्यावेळी 55 जागा होत्या आणि त्यावेळी 55. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी संभाजीनगर असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, या सगळ्याच ठिकाणी बंडखोरी किती मोठ्या प्रमाणात होते, कशा पद्धतीत महायुतीत निवडणुका लढवल्या जातात, कुठे स्वतंत्र उमेदवार उभे केले जातात, हे पाहणं रंजक ठरणारे, संपूर्णच राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळणार आहे. या सगळ्याच अनुषंगानं धन्यवाद. संभाजीनगरातनं मोसीन, पुण्यातनं अविनाश, कोल्हापूरमधनं विशाल आणि रत्नागिरीतनं राकेश आपल्याला माहिती देत होते. तुम्हा चौघांचंही धन्यवाद.